विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. तुमच्या सगळ्यांचंच या ऑनलाईन तासामध्ये हार्दिक स्वागत. कसे आहात तुम्ही? नक्कीच चांगले असताल असं मी इच्छितो. पण तुम्हालाही शाळा नसल्यामुळं करमत नसेल हे निश्चित. त्यामुळंच आजपासून आपण हे ऑनलाईन तास सुरू करत आहोत. इयत्ता 8वी विषय गणित, धडा पहिला, परिमेय व अपरिमेय संख्या. प्रस्तावना. मुलांनो, आपण संख्यांच्या प्रकाराबद्दल यापूर्वी माहिती घेतलेली आहे. त्यात नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यांची माहिती घेतली होती. थोडी उजळणी म्हणून आपण या संख्यांचा अभ्यास करूया. पहिली आहे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात व त्यापुढे असंख्या असतात. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इत्यादी. 1 ही सर्वात लहान संख्या असते व सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. नैसर्गिक संख्यांना मोज संख्यासुद्धा म्हणतात. दुसरी आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांची सुरुवात शून्यापासून होते व पुढे त्या असंख्य असतात. उदाहरणार्थ 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इत्यादी. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे व सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असतात. तिसरी आहे पूर्णांक संख्या. मुलांनो, पूर्णांक संख्यामध्ये नैसर्गिक व पूर्ण संख्या असतातच, परंतु या संख्या समूहात धनसंख्यासोबतच ऋण संख्यांचा देखील समावेश होतो. उदाहरणार्थ ऋण 5, ऋण 4, ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3, 4, 5 इत्यादी. चौथी आहे परिमेय संख्या. मुलांनो, आता आपण परिमेय संख्या म्हणजे काय ते समजून घेऊया. जर m ही पूर्णांक संख्या व n ही शून्योत्तर पूर्णांक संख्या असेल तर m/n या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 6/5 ही परिमेय संख्या आहे कारण त्यांच्या छेदस्थानी शून्योत्तर संख्या आहे. तसेच 3/4 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. परिमेय संख्यांचा समूह म्हणजे ऋण 25/3, 10/7, ऋण 4, 3, 8, 32/3, 67/5 इत्यादी असतात. दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे हे पाहू. मुलांनो, आता आपण संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवायच्या ते पाहू. संख्या रेषेचा अभ्यास केलेला आहे. संख्या रेषेच्या मध्यभागी 0 असतं. उजवीकडं धनसंख्या आणि डावीकडं ऋणसंख्या असतात. संख्या रेषेवरील बिंदूंची किंमत उजव्या बाजूनी वाढत जाते तर डाव्या बाजूंच्या बिंदूंची किंमत कमी कमी होत जाते. उदाहरणार्थ 1 पेक्षा 2 मोठं असतं, 2 पेक्षा 3 मोठं असतं, तसंच ऋण 2 पेक्षा ऋण 1 हे मोठं असतं, ऋण 3 पेक्षा ऋण 2 हे मोठं असतं. आता आपण संख्या रेषा पाहू. आता या संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवायच्या हे बघू उदाहरणाच्या माध्यमातून. पहिला आहे 7/3, दुसरा आहे 2 आणि ऋण 2/3 या संख्या रेषेवर दाखवू. सर्वप्रथम एक संख्या रेषा काढूया. 2 ही परिमेय संख्या पूर्णांक संख्या आहे म्हणून ती संख्या रेषेवर दाखवू. आता उरलेले ते 2 अपूर्णांक आहेत ते परिमेय संख्या पण आहेत. त्या दोन्ही संख्येच्या अंशस्थानी असलेली संख्या त्यांचा बिंदू किंवा स्थान ठरवत असतो आणि छेदस्थानी असलेली संख्या एका एककाचे किती भाग करायचे ते ठरवते. म्हणजेच 7/3 यामध्ये प्रत्येक एककाचे 3 भाग समान करायचे आहेत. प्रत्येक एककाचे 3 समान भाग केल्यानंतर शून्यापासून उजवीकडील 7वा बिंदू 7/3 ही संख्या दर्शवतो. ऐकणे सोपं. तसंच ऋण 2/3 ही संख्या दर्शवताना प्रथम ही 2/3 ही संख्या दाखवावी लागेल व तेवढ्याच अंतरावर शून्यापासून डाव्या बाजूला ऋण 2/3 ही संख्या दाखवावी लागेल. 2/3 दाखवताना शून्यापासून उजवीकडील दुसरा बिंदू 2/3 संख्या मिळते. तसंच अगदी उलट
डावीकडे 2 बिंदूनंतर ऋण 2/3 ही संख्या मिळेल. अशा प्रकारे आपण संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवू शकतो. या प्रकरणामध्ये परिमेय संख्यातील क्रमसंबंध. मुलांनो, आता आपण परिमेय संख्यातील क्रमसंबंध म्हणजेच लहान मोठेपणा पाहूया. संख्या रेषेवर संख्यांच्या प्रत्येक जोडीमध्ये डावीकडील संख्या ह्या उजवीकडील संख्यापेक्षा लहान असते, हे आपल्याला माहिती आहे. तसंच परिमेय संख्याचा अंश व छेद यांचा एकाच शून्योत्तर संख्येने गुणले तर संख्या तीच राहते किंवा तिची किंमत बदलत नाही. म्हणजे a/b बरोबर ka/kb. k असमान आहे शून्याच्या, म्हणजे k ही शून्योत्तर संख्या शून्यापेक्षा वेगळी आहे. उदाहरणार्थ पहिलं घेऊ. 5/4 आणि 2/3 यांचा लहान मोठेपणा ठरवायचं. आता लहान मोठेपणा म्हणजे काय, तर च्यापेक्षा लहान, बरोबर आणि च्यापेक्षा मोठे यापैकी कोणतं तरी योग्य चिन्ह वापरायचं. 5/4 व 2/3 या दोन संख्यांचा छेद भिन्न आहे, त्यामुळे आधी आपल्याला छेद समान करावं लागेल. म्हणून तिरकस गुणाकाराची पद्धत वापरावी लागेल. 5/4ला 3 गुणायचं व 2/3ला 4 गुणावं लागेल. म्हणजेच पहिल्या अपूर्णांकाचा अंश व छेदाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं गुणावे व दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंश व छेदाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणावे. 5/4 गुणिले 2/3 हा प्रश्न बरोबर. 5 गुणिले 3 छेद 4 गुणिले 3 बरोबर 15/12. तसंच 2 गुणिले 4 छेद 3 गुणिले 4 बरोबर 8/12. म्हणून 15/12 हे पहिला गुणाकाराचं उत्तर आणि दुसरं 8/12. याच्यामध्ये छेद समान आहेत आणि 15 हे अंश मोठा आहे, म्हणून ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. 15/12 हा अपूर्णांक मोठा असून तो 5/4चं रूप आहे, म्हणूनच 5/4 हा अपूर्णांक 2/3 पेक्षा मोठा आहे. या उलट अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो व अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. हे लिहून घ्या आणि पाठांतर करा. उदाहरण पहिलं पाहू. याच्यावर 5/4 हा 5/2 पेक्षा लहान आहे. दुसरं उदाहरण 6/2 हा अपूर्णांक 6/4 पेक्षा मोठा आहे. उदाहरण दुसरं ऋण 7/9 4/5 या परिमेय संख्यांची आता तुलना करायची आहे. मुलांनो, तुम्हाला तर हे माहीतच आहे की ऋण संख्या ही धनसंख्येपेक्षा नेहमीच लहान असते आणि यातील ऋण संख्या आहे ऋण 7/9. म्हणूनच ऋण 7/9 हा अपूर्णांक 4/5 पेक्षा लहान आहे. मुलांनो, यातून आपल्याला असं समजतं की दोन ऋण संख्यांची तुलना करण्यासाठी जर ए बी या धनसंख्या असतील आणि ए आणि बी पेक्षा जर लहान तर ऋण ए ऋण बी पेक्षा मोठी असेल. उदाहरणार्थ 2 ही 3 पेक्षा लहान आहे, पण ऋण 2 ही ऋण 3 पेक्षा मोठी आहे. दुसरं उदाहरण पाहू. तसंच 5/4 हा अपूर्णांक 7/4 पेक्षा लहान आहे, पण ऋण 5/4 हा अपूर्णांक ऋण 7/4 पेक्षा मोठा आहे, कारण संख्या रेषेवर उजवीकडे जो असतो तो मोठा अंक असतो. उदाहरण तिसरं पाहू. ऋण 7/3 ऋण 5/2 यांची तुलना करू. आता तिरकस गुणाने 7 गुणिले 2 आणि 3 गुणिले 2 घेऊ. बरोबर आला गुणाकार 14/6. तसंच 5 गुणिले 3 आणि 2 गुणिले 3 यांचा गुणाकार आला 15/6. आता पहा, 14/6 हा अपूर्णांक 15/6 पेक्षा लहान आहे, म्हणून 7/3 हा अपूर्णांक 5/2 पेक्षा लहान आहे. पण असं असलं तरीही ऋण 7/3 हा ऋण 5/2 पेक्षा मोठा अपूर्णांक. कसं बघूया. 7/3ला 2 गुणलं आपण आणि 5/2ला 3 गुणलं. असं गुणाकार पूर्ण केल्यानंतर 14/6 आणि 15/6 अपूर्णांक मिळाला. यामध्ये 15/6 हा अपूर्णांक मोठा आहे, पण मूळ अपूर्णांकाला ऋणचिन्ह आहे, म्हणून नवीन अपूर्णांकालाही ऋणचिन्ह द्यावे लागतील. म्हणूनच ऋण 14/6 ऋण 15/6 झाले आणि हे ऋण 7/3 व ऋण
5/2चे मूळ रूप आहे. म्हणून ऋण 7/3 हा अपूर्णांक ऋण 5/2पेक्षा मोठा आहे. परंतु दोन्ही अपूर्णांक ऋण असतील व अंश समान असतील तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा व ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक लहान. हे लिहून घ्या आणि पाठांतर करा. उदाहरणार्थ पाहू. ऋण 5/4 हा ऋण 5/2पेक्षा मोठा आहे. आजच्या शिकवलेल्या भागाचे वाचन करा, पाठांतर करा, सराव करा. यासाठी तुम्हाला सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.